विदर्भ विकलांग समितीकडून 13 डिसेंबर रोजी विधान भवनावरती आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सरकारकडनं या सर्व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलेलं होतं, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे हे सर्व विकलांग विदर्भ विकलांग समितीचे जे सदस्य आहेत, आंदोलनकर्ते आहेत, आज पुन्हा ते एकदा विधान भवनाच्या समोर येऊन धडकलेले आहेत। खरं तर स्कूटी घेऊन हे सर्व विकलांग जे आंदोलनकर्ते आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। तुमचं नाव काय, तुम्ही कधी आंदोलन केलेलं होतं, तुमची मागणी काय आणि सरकारकडे तक्रार काय? आम्ही विदर्भ विकलांग तर्फे आहे आशिष आमदरे। आमच्या मागण्या होत्या काही जे जीआरच्या अनुसारच आहे, वेगळ्या अशा काही मागण्या नाही की जे मागण्या ज्या जीआरच्या हिशोबाने मागण्या आहे, जीआरच्या हिशोबाने मागण्या आहे। 200 स्क्वेअर फीट जागा आहे, अपंगाच्या जॉबच्या हिशोबाने भरपूर अशा काही मागण्या आहे। अपंगांना समाज कल्याण विभागाकडून अर्थसहाय्य आधी 2 लाख देत होते, आता 95,000 देतात। त्याच छोट्या छोट्या मागण्या होत्या। त्यांनी आम्हाला 13 तारखेला ह्या मागण्या तुमच्या आम्ही 100% पुऱ्या करू हे आम्हाला आश्वासन दिलं। रात्री 9 वाजता कोण होतं त्यावेळेस? मंत्री महोदय कोण? अपंग आयुक्त होते स्वतःच। मंत्री महोदय कोण? आम्हाला वाटलं बा अपंग आयुक्त आहे, मागण्या पूर्ण केल्या। आम्ही आपला मोर्चा विड्रॉल केला आणि त्यांनी म्हटलं की सोमवारला तुम्ही या, आम्ही तुम्हाला मागण्या पूर्ण झाल्या हा लेटर देऊ। तर आम्ही 12 वाजतापासून आम्हाला आतापर्यंत त्यांनी तिथे थांबवून ठेवलं आयुक्तालय आणि काही मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही। हवे काय लेटर आहे आम्हाला समज नाही, बाबा मोर्चा काढला लेटर दिला बघतो। मग आता तुम्ही आंदोलन मागे करणार की हटवणार? नाही, आम्ही इथे हटणारच नाही, इथेच राहणार आहे जेव्हापर्यंत गुलाबराव पाटील व अपंग आयुक्त हे दोघंही इथे हवे। तुमच्याकडे शस्त्र सुद्धा आहेत असं काही लोक म्हणतात। जे शस्त्र अपंगांना म्हणतात ना शस्त्र ठेवतात ते महामूर्ख आहे। कोणत्या अपंगापाशी शस्त्र आहे दाखवून द्यावं। वा वा, अपंगांना आणखी कोणत्या आतंकवादी म्हणून द्यावं? मला वाटतं लोकसभेला जे घटना घडलेली आहे ते तर खरे लोक होते। मग जसा भगतसिंगने आपली आवाज करायला बॉम्ब एक धुवा बॉम्ब सोडला होता, तसं ते बिचार ते पण आपल्या मागण्या ठेवण्यासाठी आम्ही त्याच पद्धतीने समजा आम्हाला शस्त्र म्हणून ठेवले जाण काही आहे तर नाही। त्यांना वाटत आहे आमच्यामध्ये शस्त्र आहे तर नको यावे। खरं तर मग आता भूमिका आहे का उठण्याची वगैरे? नाही, बिलकुल नाही। आम्ही मग कधी उठणार आपल्याला भेट? आपण तर अपंग आयुक्त आणि गुलाबराव पाटील साहेब इथे येणार नाही तो आपण तर आम्ही हटणार नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर विदर्भ विकलांग समितीकडनं विधान भवनाच्या समोर जे आहे ते आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्यात येत आहे। 13 डिसेंबरला विधान भवनाच्या आसपास मोर्चा सुद्धा या समितीकडनं करण्यात आला। त्यांना 9 वाजता बैठक जी आहे ती सरकारकडनं लावण्यात आली आणि अपंग कल्याण समितीकडनं संपूर्ण आश्वासनांचं पत्र सुद्धा देण्यात आलं, परंतु ह्या जी आश्वासनांची पूर्तता सरकारकडनं केली जात नाही, यामुळे पुन्हा एकदा आंदोलन जे आहे ते विदर्भ विकलांग समितीकडनं करण्यात येत असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।